स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम्। नमः पार्वतीपते शिवाय जगत पंचाचार्य महाराज संत शिरोमणि स्वामी महाराज शिव संत लक्ष्मण महाराज संत सिद्ध स्वामी महाराज पुंडरीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज सिद्धेश्वर भगवान हर हर शिवलिंगतो रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरूपर्यंत चालत आलेल्या अनादी परंपरेला अनंत वंदन करून लिंगायत सद्गुरू तपोरत्न प्रबंधिकाराध्य शिवाचार्य महाराज, लिंगायत सद्गुरू रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, लिंगायत सद्गुरू राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, लिंगायत सद्गुरू राजचरित्र शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला साष्टांग दंडवत करून सद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, वेदांताचार्य शिवाचार्य रत्न, अज्ञान तिमिर अंधकार दूर करणारे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला नतमस्तक होऊन परम पवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर अरुण असलेल्या सर्व आचार्य उपाचार्य सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी प्रणिपात करून मनमथादी पावन संत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला दंडवत करून माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला नमस्कार करून इटोली शिवक्षेत्राचं अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान शिवलिंगाला या ठिकाणी नमन करून शिवानुभव मंडपामध्ये विराजमान असलेली सर्व माहेश्वर मूर्ती जंगम सहकुटुंबासह सहपरिवारासह या सर्व माहेश्वर मूर्तींना या ठिकाणी नमन करून इटोली शिवक्षेत्राचं एक आदर्श म्हणून असणारे ज्यांनी प्रगाढ शिवभक्ती असणारी आमच्या इटोली शिवक्षेत्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामध्ये असणारं शिवभक्तीचं बीज रुजवलं, निस्पृह असणारे निर्मल असणारे आमचे देवानंदजी महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला या ठिकाणी वंदन करून पंचकृषीतून आलेली सर्व सद्भक्त श्रोते मंडळी तसंच या इटोली शिवक्षेत्रामध्ये सर्व ग्रामस्थ असणारी मंडळी, त्यामध्ये मातृवर्ग आणि बांधव, शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती, तबला विशारद,
ज्यांनी तबल्याची PhD केलेली आहे असे असणारे आमचे अनुज बंधू माहेश्वर मूर्ती युनिस स्वामी अंबाजोगाईकर, तसंच संगीत विशारद, संगीत रत्न अलंकार ज्यांना प्राप्त झालेला आहे असे आमचे लिमराज पाटील रामवडगावकर गायक असणारे, या सर्वांच्या हृदयामध्ये चित्तशक्तीला अभिवादन करून आजच्या या आपण तृतीय पुष्प सेवेला सुरुवात करूया. जय 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 शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, जय जय शिव शंभो, कालच्या सत्रामध्ये लिंगैक्य, शिवैक्य, वीर माहेश्वर मूर्ती ज्यांनी इटोली शिवक्षेत्रासाठी एक कीर्तिमान करून ठेवला असे असणारे परमवंदनीय पितृतुल्य असणारे आमचे शिवशंकर स्वामी दादेकर, ज्यांनी इटोली शिवक्षेत्रासाठी उद्धारेश्वराची स्थापना केली, प्राणप्रतिष्ठा केली. गावाला एक चैतन्य असणार आपल्या मंत्रोपचाराने समर्पित केलं
की जेणेकरून या असणाऱ्या सर्व पामर जीवांना, जिज्ञासू जीवांना, मुमुक्ष जीवांना, तर मुक्त असणाऱ्या जीवांना त्याचं सान्निध्य प्राप्त हो, असे असणारे शिवशंकर देवलिंग स्वामी दाभेकर यांनाही या ठिकाणी शतशः प्रणिपात. तृतीय पुष्प सेवेचं प्रारंभ करत असताना सज्जनो, कालच्या सत्रामध्ये आम्ही शिवकथेचा प्रारंभ केला आहे. शिवमहापुराण कथेमध्ये असणारं रहस्य जे काही आहे, तर ते रहस्य ग्रंथकारानं आपल्याला प्रतिपादन केलंय. आणि मग विद्येश्वर नावाच्या संहितेला सुरुवात करत असताना प्रयागराजाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान, त्रिकुटी स्वरूप असणारं संगम, पहिलं प्रयागराज नाव होतं, पुन्हा अलाहाबाद पडलं आणि परत माझ्या योगी सरकारने प्रयागराज केलं. अशा परमपवित्र भूमीमध्ये आणि 88,000 ऋषी बसलेले असताना गंगा स्नानाला आलेले 88,000 ऋषी, आणि त्यामध्ये सर्व जणांच्या चर्चा झालेल्या होत्या. आता ज्या ठिकाणी विद्वान मंडळी असते त्या ठिकाणी विद्वानच असतात, ज्या ठिकाणी शेतकरी असतो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्याच गप्पा चालतात, ज्या ठिकाणी व्यापारी असतो त्या ठिकाणी व्यापाऱ्याच्याच गोष्टी चालतात, ज्या ठिकाणी सुना असतात तिथं सासूच्याच गप्पा चालतात, आणि जिथं सासू असते तिथं सुनाबद्दलच गप्पा असतात. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी 88,000 ऋषी आमचे, आणि एकमेकांमध्ये चर्चा करत असताना सगळ्या जणांनी विचार केला की आजपर्यंत आम्ही 18 पुराणापैकी बरेचसे पुराण ऐकले. मत्स्य पुराण ऐकलं, कच्छ पुराण ऐकलं, वराह पुराण ऐकलं, वामन पुराण ऐकलं, नरसिंह पुराण ऐकलं, परशुरामाचं चरित्र ऐकलं, रामाचंही चरित्र ऐकलं, कृष्णाचंही चरित्र ऐकलं, ब्रह्मवैवर्त पुराण ऐकलं, अग्निपुराण ऐकलं, सूर्य पुराण ऐकलं, स्कंद पुराण ऐकलं, लिंग पुराण ऐकलं. पण या कलियुगामध्ये, धावत्या युगामध्ये, हे कलियुग महाघोर दुःख शोक भय देणार, यातून जीवांचा उद्धार कवण्यावृत्ती होईल. आणि सर्वजणांना प्रश्न पडला. सज्जनो, एक श्लोक दिलाय. कृतयुगामध्ये सूर्याची उपासना फलित होत होती. लक्षात ठेवा, प्रमाण असल्याशिवाय मी बोलत नाही बरं का. कृतयुगामध्ये सूर्य, त्रेतायुगामध्ये ब्रह्मदेव, द्वापारामध्ये विष्णू परमात्मा, तर कलो देवो महेश्वर. कलियुगामध्ये महेश्वराला आणि प्राधान्य दिलं गेलं. जसं 12 ज्योतिर्लिंगामध्ये औंढा नागनाथला प्राधान्य, परमज्योती स्वरूप औंढा नागनाथ मानलं गेलं, आणि लवकर प्राप्त होणार नागनाथ देवत मानले गेले कलियुगात. तसं कलो देवो महेश्वर, आणि कलियुगामध्ये महेश्वराचं असणारा आचरण किंवा भक्ती फलद्रूप होते.
की जेणेकरून अघोर संकटापासून आमच्या या जीवांची मुक्ती प्राप्त होते. आणि मग चर्चा करत असताना बृहस्पती बसलेले, आमचे गौतम आहेत, काश्यप आहेत, विश्वामित्र जमदग्नी भारद्वाज गौतमा वशिष्ठ कश्यप ऋषी आणि अशा पद्धतीचे आत्री वगैरे सगळे बसलेले आहेत. आणि त्यामध्ये बृहस्पती असणारे मध्ये बसले आणि सांगितलं, हे गुरुवर्या, असं कोणतं पुराण आहे की जेणेकरून कलियुगामध्ये आणि आमचा उद्धार होईल. त्यावेळेस असं बोललेलं असताना आमच्या बृहस्पतींनी स्मित हास्य केलं आणि सरळ दृष्टिक्षेप टाकला. आमच्या व्यासाचा शिष्य असणारा सूत महामुनी आणि तिकडून येत होते. ज्ञानाचा सागर असलेला सूत महर्षी आणि सूत महर्षी समोर आल्याबरोबर सर्व असणाऱ्या 88,000 ऋषींनी उत्थापनादि सत्कर रूप कर्म नियमानं सगळे जण उभे राहिले, अर्थ वाकले आणि हात जोडला. सूत भगवान की, सूत भगवान की, सूत भगवान की. आणि मग त्यावेळेला सुताचा असणारा जय जयकार केला, सिंहासन दिलं. सज्जन हो, आपल्यापेक्षा जर कोणी विद्वान असला, आपल्यापेक्षा जर कोणी ज्येष्ठ असला, श्रेष्ठ असला, ब्राह्मण असेल, जंगम असेल, गोसावी असेल, विद्वान असेल, कीर्तनकार असो, कथाकार असो, भागवत कथाकार, राम कथाकार किंवा शिवकथाकार, तर असा जर व्यक्ती असेल तर तो आपल्या आसनापेक्षा 1 इंच तरी आसनानं उच्चासनावर बसलेला असावा. आपण 1 इंच का होईना पण खाली असलेल्या आसनावर बसावं असं धर्मशास्त्र. कारण का ज्ञान हे नम्र आहे. कारण का ज्ञान हे नम्र आहे म्हणून ज्ञानाची नजर खाली आहे, तर भक्ताची आसक्ती किंवा जी काही इच्छा आहे ती ऊर्ध्व आहे ऐकणाराची. लक्षात ठेवा, त्याच्यातलं तारतम्य सांगितलं तुम्हाला. ज्ञान देणारा खाली बघून सांगतो, तर शिष्य असणारा, भक्त असणारा, श्रोते असणारा ऊर्ध्व असणारी दृष्टी करून एक प्रकारचं त्राटक त्या ठिकाणी निर्माण करून आपल्या कर्णेंद्रियाद्वारे श्रवण नावाची भक्ती प्राप्त करतो. आणि मग त्या ठिकाणी सूत महामुनी आले आणि सूत महामुनी आल्याच्या नंतर सगळ्या जणांनी साष्टांग नमस्कार केला. सुताला सिंहासन दिलं, पादपूजा केली आणि सांगितलं, हे सुता, हे कलियुग असणारं महाघोर आहे. या कलियुगामध्ये 18 विश्वे पाप आणि 2 विश्वे पुण्य. धावत्या कलियुगामध्ये पापाचरण करणारी मंडळी जास्त आहे, तर पुण्य करणारी मंडळी अल्प प्रमाणात आहे. या कलियुगामध्ये असणारी दांभिक प्रवृत्ती, वरवर भक्ती दाखवणारे लोक अनेक आहेत, अंतःकरणातून भक्ती करणारे लोक कमी आहेत. एवढंच नव्हे तर पदोपदी आपली वचनाची उक्ती बदलणारे लोक वेगळे आहेत. कारण का कृत त्रेता द्वापारमध्ये वचनाला किंमत होती महाराज. आज शब्द पालटणारे लोक आहेत. एवढंच नव्हे, ब्राह्मणांनी ब्राह्मण धर्म सोडला. शिवमहापुराण सांगायला बघा, 88,000 ऋषी आमच्या सुताला सांगायला लागले, आमच्या कलियुगाचं घोर असणारं पाप आणि कलियुगाचं घोर असणारी निराशा
कलियुगाचे असणारे प्रश्न, ब्राह्मण लोक असणारे आपला धर्म सोडून वागायले, स्नान संध्या विसरून गेले, थोडं बहुत ज्यांना ज्ञान मिळालं ते अहंकारानं भांडण करायले. तर या ठिकाणी इमानदारी सोडून कार्य करणारे, ज्ञानोपार्जन जे काही ज्ञान मिळाले ते ज्ञान विकणारे काही आहेत. ब्राह्मणाने धर्म सोडला, क्षत्रियाने क्षत्रियाचं क्षत्रिय पण सोडलं. ज्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आणि गावाचा पालक मालक म्हणून राहणारा पाटील आज दुराचार करायला लागला आणि रस्त्यानं लोळायला लागला महाराज. आणि मग जे क्षुद्र लोक आहेत ते म्हणाले त्यांच्यापेक्षा आधी बरे. क्षत्रियानी क्षत्रियाचा धर्म सोडला, चौर्य कर्म करायला लागले. वैश्य लोकांनी व्यापारामध्ये आणि बेईमानी करायला सुरुवात केली. दांडी चोर निघाले. तराजूला पहिले तराजू वेगळे होते, दांडीचे होते. आणि मग ते माळवर टाकलं की हे जे आहे तर त्या दांडीला हाणायचे, म्हणजे ते जिकडून मान आहे ते नीट खाली जायचं. मग आम्हाला वाटायचं किती मोठं दिलं बघा, पण त्या मापामध्ये आतलं जे कथील आहे ते काढून घेतलेलं असायचं, छटाचा आकार. वैश्य असणारे बेईमानी करायला लागले, तर क्षुद्र असणारे त्या ठिकाणी क्षुद्रत्वाचं कर्म करत अहंकारानं फुलले. एवढंच नव्हे, स्त्रियांनी पतिव्रता धर्म सोडायला सुरुवात केली. अमंगळ वागायला स्त्रियांनी सुरुवात केली. मर्यादा असणारी ओलांडली. डोईचा पदर आला. कळलं तुम्हाला काय म्हणायचंय मला? आपल्या पतीची निंदा करायला लागल्या. आम्ही जर कोण्या गावात गेलो, पाटलाला नेहमी माहिती आमच्या, योगेश स्वामीला तरी अजून अनुभव नाही, पण गावात कोण्या गेले की ते सांगतात, महाराज काय सांगा, आमच्या ह्याला अमुकच नाही. कळलं का काय नाही? म्हणजे मान करा त्यांच्या, काय नाही, अक्कलच नाही. म्हणजे विडंबनात्मक, उपहासात्मक, निंदात्मक आपल्या पतीबद्दल आजवा तत्वा बोलायला सुरुवात केली. आणि पतिव्रता धर्म जो आहे तो दूर निघून चालला. एवढंच नव्हे, आहार, विहार, संपर्क आणि भाषण या चारही मध्ये आहार बदलला. जिथं आहार बदलतो तिथं विचार बदलतो, जिथं विचार बदलला तिथं उच्चार बदलतो, आणि जिथं उच्चार बदलला तिथं विध्वंस होतो. विहार बदलला, कुठं जावं आणि कुठं नाही जावं याचंही तारतम्य असलं पाहिजे. मला उठलं सुटलं की शेजारणीच्या घरी जाऊन बसू नये. पुढं सांगणार शैली, सांगायचं तात्पर्य विहार आणि संपर्क कोणासोबत ठेवावा आणि कोणासोबत नाही कळायला तयार नाही. मला कुसंग सुसंग खेळी भाषा. सुसंग जो आहे तो कुसंगासोबत जाऊन भाषा खेळायला लागलाय. आणि हे सुद्धा सगळं अमंगळ दिसायला रे, सगळं अमंगळ, की जेणेकरून डोळे झाकून घ्यावे आणि धायमोकळून रडावं असं वाटतं. आता नवीन एक निघालाय महाराज, लिव्हिंग लाईफ रिलेशन, लिव्हिंग लाईफ रिलेशनशिप. म्हणजे कळलं का बाकीच्या लोकांना? काही म्हाताऱ्या मंडळीला सांगतो, ज्यांनी आम्हाला आजपर्यंत शिकवलंय आमच्यासारख्या मुलांना,
त्यांना समजून सांगतो, बाबा लिव्हिंग रिलेशनशिप चालू झाली आता. 4 पोरं आणि 1 किंवा 2 मुली एका रूम मध्ये राहतात, कुमारिका असणाऱ्या. मुलगा आपल्या ड्युटीला जातो, मुलगी आपल्या ड्युटीला जाते आणि संध्याकाळी एकत्र झोपतात. दुर्दशा आहे. आमच्या नितीन गडकरींनी सुद्धा याच्यावर टीकास्त्र केलंय. अनेक असणाऱ्या खासदार मंडळींनी, मंत्रिमंडळींनी टीकास्त्र केलंय. कौमारी अवस्था आणि शून्यवत होत चालली महाराज. आणि हे अमंगळ असणार सुद्धा कधी बदलेल आणि यामधून असणार मार्ग असणारा, शुभंकर असणारा कोणता राहील, असं काही ना काहीतरी असणारा आम्हाला एक उपास्य देवता आणि त्याची उपासना कशी आहे सांगा. त्यावेळेस आमच्या सुतांनी असणारं सगळं भाष्य केलं. कारण का प्रश्न गहन असावे, थातूर मातूर प्रश्न नसावा, तर गहन प्रश्न असावेत. सुतांनी सगळं भाष्य केलं आणि सांगायला सुरुवात केली की बाबा रे, हे ऋषी महर्षींना कलियुगामध्ये आतापर्यंत तुम्हाला बरेचसे असणारे ग्रंथ सांगितले, पण आज शिव महापुराण किंवा शिव कथा आणि तुम्हाला सांगतो ऐका, म्हणून सुतांनी सांगायला सुरुवात केली. महर्षींनो, शौनकादीनो, शिवाचं चारित्र्य असणारं बऱ्याचशा जणांना कळलं नाही. शिव या शब्दाचा अर्थ आहे मंगल करणारा. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण करणारा. 36 व्यंजन आणि 16 स्वर, त्यामध्ये हम आणि 6, 36 आणि 16 48 आणि 2 50. आणि या 50 अक्षरातून निजबोध काढीला असे म्हणून सांगितले. बरोबर असं सांगतो. त्याच्यामध्ये शकार हा अथर्वण वेदाची सुरुवात आहे. श त्याच्यावरची वेदांती ऋग्वेदाची सुरुवात आहे. वकार व्यंजनाची सुरुवात आहे. तर व मधला अ असणारा अथर्व वेदाची सुरुवात आहे, व्याकरणाची सुरुवात आहे सॉरी. आणि म्हणून शिव हा शब्द तयार झाला आणि शिव या शब्दाचा अर्थ आहे मंगल करणारा, कल्याण करणारा. पण शिवाचं असणारं चारित्र्य किंवा शिव हे रूप असणारं कोणालाच कळत नाही महाराज लवकर. त्यावेळेस शौनकादिकांनी विचारलं की बाबा हे असं अगम्य असणार शिव आहे, तर मग कोणाला कळला नाही. त्यावेळेस आमच्या सुतांनी सांगितलं की बाबा रे, पूर्वकल्पांतीश्वर. लक्षात ठेवा, ब्रह्मांडामध्ये पहिले काय होतं सांगतो सुरुवातीपासून. पूर्वकल्पांतीश्वर, स्थावर जंगमात्मक चराचर, करुणी माया शक्ती योगे संहार, आत्मत्वी विराम पावला. तै प्रलय निधीतून सर्वत्र पाणी होतं. तै प्रलय निधीतून पुन्हा करावी सृष्टी उत्पन्न. आईशी बुद्धी तया लागून उत्पन्न झाली केदवा. आणि मनाला विचार आला त्या शिव परब्रह्माला की या असणाऱ्या निरंजन वासामध्ये, विजन वासामध्ये एक आपण रहाट गाडग निर्माण करू. उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, जन्म पालन मृत्यू, जन्म पालन मृत्यू. आणि ज्यावेळेस अशी इच्छा झाली, इच्छा कुठं प्राप्त होते पहिल्यानं? प्रत्येक माणसाच्या बेंबीमध्ये. तिथं परा नावाची वाचा आहे.
पश्चंती हृदयामध्ये, मध्यमा कंठामध्ये, तर मुखामध्ये वैखरी नावाची वाचा. परेमध्ये शब्द झाला की आपण रहाट गाडग तयार करू. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. आमच्या रेणुकाचार्यांनी अगस्त्य ऋषीला उपदेश करत असताना सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये एक श्लोक दिला. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृत्युश्च जंतुर मरण जन्माभ्याम परिभ्रमती चक्रवत. किंवा गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये श्लोक दिलाय, जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृत्युश्च. पुढचं चरण वेगळं दिले, 7वा अध्याय गीतेचा. जच्या पुढे मग आहे जन्म. जन्म जो जन्माला आला त्याला म आहेच. आणि असा असणारा रहाट गाडग आणि उत्पत्ती करावी, स्थिती करावी, लय करावा, इच्छा प्राप्त झाली. ती इच्छा म्हणजे पार्वती. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती 3 प्रकार. त्याच्यामध्ये इच्छाशक्ती झाली आणि जसं इच्छा उत्पन्न झाली तसं पार्वती उत्पन्न झाली. अहंस्फुरण रूपशक्ती. अहंस्फुरण झालं शक्ती रूपानं. अहंस्फुरण रूपशक्ती जनन पाऊली निवृत्ती. त्यातून सत्वगुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला. मग त्या असणाऱ्या शिवाच्या डाव्या भुजापासून, अर्थात माता पार्वतीच्या डाव्या भुजापासून अहंस्फुरण रूपशक्ती जनन पाऊली निवृत्ती. त्यातून सत्वगुणी श्रीपती विष्णू उत्पन्न झाला. तो वैकुंठ भूषण शेषशयनी निद्रिस्त असता नाभीतुनी कमल उद्भवले खुलुनी. त्यातून ब्रह्माने पडला आणि विष्णू परमात्माची उत्पत्ती केली. आणि विष्णूच्या नाभी कमळामधून माझा ब्रह्मदेव उत्पन्न झाला. तोही शिवपुराणामध्ये उजव्या अंगापासून निर्माण करून कमळामध्ये टाकला म्हणून सांगितलं मला. पण बऱ्याचशा ग्रंथामध्ये नाभी कमलातून जन्मला म्हणून सांगितलं. मग त्या ब्रह्मदेवापासून 10 असणारे मानसपुत्र जन्माला आले. आणि त्या 10 मानसपुत्रामध्ये मरीची नावाचे ऋषी, मरीचीच्या पोटी काश्यप नावाचा मुलगा जन्माला आला. आणि त्या काश्यप नावाच्या ऋषीपासून सगळ्या ह्या ब्रह्मांडातले अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज आणि सगळी निर्माण झाली. गहू, तांदूळ, पशु, पक्षी, झाड सगळं असणारं जे जे तुम्हाला समोर दिसतंय ते काश्यप ऋषी पासून निर्माण झालं म्हणून सांगितलं. आणि असाही असणारा भगवान शिव जो निराकार परब्रह्म आहे, जो अकुळ आहे, जो अमूळ आहे, ज्याला कुळ नाही, ज्याला मूळ नाही, ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याचा आदी नाही तर ज्याचा अंतही नाही. निर्गुणी निर्मूल सगुणी सबूल. निर्गुणी निर्मूल सगुणी सबूल. त्रिगुणी त्रिमूल निर्गुणी सगुणी सबूल. त्रिगुणी त्रिमूल शिवाजी तो. निर्गुणी
सांगितलं महाराज प्रबल द्या निर्गुणी निर्गुण सगुणी सगुण त्रिगुणी त्रिगुण शिवचितो जो निर्गुण निराकार परब्रह्म आहे आणि मग त्यापासून ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा जन्माला आले आणि मग ब्रह्मदेवापासून विष्णू परमात्मापासून ब्रह्मया जन्माला आला नाभी कमळामधून बाहेर आला बरेच युगानुयुग आतमध्ये राहिला महाराज आत कमळाचा देठ कुठपासून सुरू झाला हे सुद्धा शोध केला त्यांनी आणि मग खाली उतरल्याच्या नंतर स्वतःला अभिमान उत्पन्न झाला ब्रह्मयाला की जगामध्ये मीच करता आहे मीच सर्व आहे अनुक्रमे क्षणार्धामध्ये आमच्या विष्णू परमात्माची झोप निद्रा संपली आणि त्यांनी सांगितलं बाबाले वेड्या मी तुझ्या अगोदरच आहे मी करताय जगाचा एकमेकामध्ये मी तू पण चालू झालं जिथं मी तू पण चालू झालं तिथं द्वंद्व निर्माण झालं आणि जिथं द्वंद्व निर्माण होतं तिथं भेद निर्माण होतो आणि जिथं भेद निर्माण झाला तिथं कलह उत्पन्न होतो आणि जिथं कलह उत्पन्न झाला तिथं तांडव माजला जातो आणि मग दोघांचे भांडण चालू झाले दोघांच्या भांडणामध्ये पूर्ण ब्रह्मांडामध्ये केवड्या आणि हुमण्या ज्याला आपण लाथा आणि बुक्क्या म्हणतो आम्ही शास्त्रामध्ये केवड्या आणि हुमण्या म्हणतात एकमेकाला मारायला सुरुवात केली दनादन आपटायला सुरुवात केली शेवटी दोघांमध्ये एक प्रचंड असणारं तेज निर्माण झालं आणि निर्माण झाल्याच्या नंतर त्यांना सांगितलं हे मूर्खांनो तुमच्या दोघांच्याही करता मी आहे दोघांनी भांडण करता करता विचार केला की आपल्या दोघांमध्ये तिसरं कोण आहे दोघांमध्ये तिसरं कोण आहे दोघं जवळ आले आणि दोघांनी सांगितलं आपण भांडणं करायला पण हे तिसरं कोण आहे त्याने सांगितलं अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे म्हणून सांगितलं त्या तिसऱ्या म्हणून सांगितलं ब्रह्म दोघांनी विचार केला आणि सांगितलं याचा अंत बघूया आपण किती लांब आणि किती आखूड आहे ठरलं दोघांमध्ये विष्णू परमात्मा